आणि आता मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या आपण बघूयात। मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांच्यामध्ये होर्डिंगच्या पार्श्वभूमीवर आज बैठक। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाला जाग। होर्डिंगबाबतचे नियम रेल्वे प्रशासनाला पाळावेच लागतील, सुप्रीम कोर्टाचे निर्देश। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण गुन्हे शाखेकडून 22 संशयित व्यवहारांच्या नोंदींबाबत तपास सुरू। तर व्यावसायिक अर्शद खानला पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे। मुंबई व्यावसायिक गाळ्यांच्या पाठोपाठ आता भूखंडाच्या लिलावामधून म्हाडाला चांगलं उत्पन्न। 5 भूखंडाच्या विक्रीतून तब्बल 192 कोटी रुपयांची कमाई। भूखंड विकून जवळपास दुप्पट कमाई। बीकेसीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवीन पूल बांधण्याचा निर्णय। बीकेसी कनेक्टर बीकेसी जंक्शन दरम्यान एमएमआरडीए नवीन पूल बांधेल। निवासी डॉक्टरांच्या मानधन वाढीला मुंबई महानगरपालिकेची मंजुरी। आता विद्यावेतन 10,000 रुपयांच्या वाढीसह मार्च ते जुलै काळातील थकबाकीसह आता ऑगस्टपासून वेतनवाढ केली जाईल। राज्यात बांधकामांचे परवाने आता जलद गतीने मिळणार। बिनशेती बांधकाम परवानगी 60, एफएसआय परवानगी 30 दिवसात मिळणार। नगरविकास विभागाकडून नव्यानंच अधिसूचना जारी। अवयवदान प्रत्यारोपण प्रक्रिया आता सोपी होणार आहे। राज्यात लवकरच सर्वकष धोरण। तर वैद्यकीय शिक्षण विभागाचा हा निर्णय लवकरच मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवण्यात येणार। मुंबई गोवा महामार्गावरील कोलाडजवळ आज आणि उद्या 4 तासांचा ट्रॅफिक ब्लॉक असेल। कोलाडजवळील पुई गावाजवळ पुलाचं गर्डर टाकण्याच्या कामासाठी ब्लॉक असेल।